स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त. जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत. स्वतःला आध्यात्मिक गुरु आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून घेणाऱ्या स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याला नाशिक गुन्हे शाखा युनिट 1 ने बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटक केली आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार खरातने तिला गुंगीचे औषध देऊन आणि धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती अत्यंत धक्कादायक पुरावे लागले असून आरोपीकडून जप्त केलेल्या पेनड्राईव्हमध्ये तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. या व्हिडिओमध्ये काही नामांकित महिला, सेलिब्रिटी, वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलीस सध्या या व्हिडिओंची सखोल तांत्रिक पडताळणी करत आहेत. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी असून तो सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी या मंदिराला भेट दिल्यानंतर खरात चर्चेत आला होता. स्वतःला कॉस्मोलॉजी तज्ज्ञ म्हणून घेणाऱ्या खरातकडे अनेक बडे राजकारणी आणि उद्योजक मार्गदर्शनासाठी जात असत. मात्र आता त्याच्यावर झालेल्या या गंभीर आरोपामुळे आणि जप्त झालेल्या व्हिडिओमुळे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा पुढील तपास करीत असून अजून काही धक्कादायक बाबी समोर येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.